तुझा बागेला हिंडायला आजी जाऊन बसते असं सकाळी पिटत आजीचा काय पत्ता नाही आणि सुलतान सुद्धी कुठं परागंदा मलाच माहित नाही. किती रडची किती रडची. आता तुझा बाने आजी बघ नाचत अजून भाकरी टाकली नाही म्हणून आता कशी भाकरी टाकू. कशी भाकरी टाकू सांग. अरे तू झोपलास तर मला काम आवडणार होती. तूच रडायला लागलास तर गप्प रडतय माझं बाळपणे समजाविता राहिना. रडतय माझं बाळपणे समजाविता राहिना. कसं सांगू तुला एक धोका दे बाळाला. 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 लय आवाज काढला तर फेकून दिलं बघ बाहेर तिकडे. आवाज काढायचा नाही तुला ते ना भाऊजी. ओ भाऊजी आमच्या मालकाशी कुठं बघितलं सा. बघितलं की कुठे गेल्या तिकडे त्या देवळाकडे गेले विठ्ठलाच्या देवळाकडे. दत्ताच्या देवळाकडे. आणि आमचं मामांची दिसाय सासूबाई तरी दिसल्या का. हा दिसली बघा. भाऊजी सासूबाई दिसल्या का आमच्या. सासूबाई तुमच्या गिरणीला गेल्या. गिरणीला कुठली गिरणीला जातीय कारण ती नुसती घरातनं पळ काढते. खरंच काय. खरं सांगायचं भाऊजी संसाराचा मला ईट आलाय बघा. का ग बाई. नको नको जीव केलाय बघा. खरंच काय. काय सांगू तुम्हाला. अहो वंशाला दिवा पाहिजे म्हणून मला पिटली पहिली तिनं खाली केली आणि ह्यो चौथा दिवा पोटाला आलाय. रात्रंदिवस नुसतं वरडतयच. काय काम करू दिना का काय करू दिना. आता सगळी जण सकाळी ऑर्डर सोडून पळाल्यात काम कर म्हणून. आता मुलाला सांभाळू का काम करू सांगा. आपण सासून हात पाहून बघायला येते काय. बघतो की बाई मी जाते कामाला गे ठेवा माझ्या बाळाला. 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 बाई मी जाते कामाला 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 ठेवा माझ्या बाळाला. बाई कोण आलंय का. आत्या काय करतो बाई. अगं नुसता गोपा ठेवून कसं का परपंच चालवायचा. वाटगावली वाटतं घराची. तेच म्हणतात आपलंच खरं. मोठं बोलते का काय बोलते. होय ती मागे बसलेली काकी काल सांगते मला. माझ्या जाऊन चुगल्या करत असा होय बाई. तुझ्या पोरपुटल्या केल्यात आम्ही. काय सांगती का घाबरून खालू नको सांगते. नवा मी काय म्हणते ते गणित हिंडण्यापेक्षा पोराला सांभाळायचं म्हणजे मी कामावरते पत्ता आता. काय झालं. नाहीतर काय ते पोर का वाजवणार. मी काय म्हणते ते पोर घ्या तुमच्या तब्येतीवर. आता सभापतीचं काम आहे तालुक्यात जायला लागतंय. कशाला. अगं लोकांच्या आईबाईची काम करायचे आहे. होय कमिशनवरच जगला असा. अगं लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाल्यात का नाही हो. होय 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 सगळ्या दुनियाच मिळून दिवस सुनाला काय तुमचं घोडा मारला. माझं पण लाडक्या बहिणीचं केलं नाही सा. अगं तुझा नवरा आहे नोकरीला.
आणि कुठल्या गाव पैसे घेते होय त्यांचा नवरा मिलिटरी मध्ये रिटायर्ड आहे ही खाती बसा असा आणि माझं लगेच काय लागलं पोटात हे बघ बाळाला लई त्रास देऊ नको हलकवी तुम्ही घ्या की जरा मी आवडते पटाटा अहो आता हे नाही येतील आणि भांडार करतील अगं नाही ग चार-पाच बायका महिला मंडळ बोलत आहेत आणि लवकर जायचंय तालुक्याला बाळ घेऊन तुझं बसत बाई मला अजिबात जमायचं नाही बघितलं भाऊजी ही माझ्या सासूची कहाणी बाकीचं काय बोलू नका होय डबे घरात आणवणं नाही करू होय ऐकत माझं दोन शब्द बघा कशी बोलते ते सासू माझी हसू नुसतं ठुसू पुसू आणि सासू माझी हसू आणि नुसतं ठुसू पुसू आणि चुली पुढं बसू बाई ऐकायची चुली पुढं बसू बाई ऐकायची नाही ग चुली पुढं बसू बाई ऐकायची नाही पुढं बसू बाई ऐकायची नाही पुढं बसू बाई ऐकायची नाही आणि बाई मी जाते कामाला ग देवा माझ्या बाई मी जाते कामाला ग देवा माझ्या भजनी मंडळ सासू माझी आसू काय करते सासू माझी आसू आणि तुझी फळं बसू आग आली की टेबला ढोल भात काढली खुर्चीवर बसतीस ती होय लय कामाचा उजेड पडला असा जाऊन बसला असा घरी तर माझ्यावर सगळा संसार सोडला असा अगं साता जन्मानं प्रत्येक देवाला नवस केलं अगं तुझं मन भरायला पाहिजे होतं कसली काय कैलाशी गावली हा मी का तुम्ही माझा आर काढल्यास तुम्ही बाई मला काय झेपायचं नाही तो तुमच्या वंशाचा दिवा तुम्हीच घ्या मी आम्ही होतं ते केलं आमचं अगं 4 दिवस आता तुझं पार तुला सांभाळणार नाही आम्हाला सांभाळणार बघ काय तरी बोलू बघ असंच परपंच करायचं असतो यार बर असू दे तुमचं नाही नव मी थोड्या बाळासाहेबांच्याकडे जाते आता बाळा तू झोपना काना तू झोपना आई हलवी ते पाळणा आमचं थोरलं बाळासाहेब पुढे दिसलं हा बोला की थोरलं बाळासाहेब पुढे दिसलं हाय बघा पाठीमा हागवा येते ओ भाऊजी या पुढे जरा या 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 ओ काय या या पुढे या चला काय बाई कौतिक बघितलं सा बाला ओ भाऊजी ऐकलं सगळा लेखाची कड बाबाला कशी आली हा तिरावर गेलो चौथळून तर बाबा म्हणालो यो माझा सुन बाई एवढी चौथळलीस का म्हणायची बाई होय कट्ट्यावर जाऊन पिढ्या फुकून आला आजची आता बाई ग आमचा गणपती काढतोय का नाही काय करायचं तसं सुन भाई तिथे जाऊन 2 बिड्या पकडल्या जरा घरोघर चहा करून देतेस होय आटले माझं खेट आहे तू मला चहा करून दे सासू आली तिला पाणी दे नवरा हे देतच माझं जिंदगी अरे सुन भाई घरोघर चहा दे म्हाताऱ्याला होय चहा करते पण त्याच्या अगोदर ह्यो तुमचा दिवा एवढा तिला तुझा द्वार नको भाई माझ्या का हे काय द्वार म्हणायचं होय काय झालं माझ्या पोराला आईच्या वर गेले 2 काटल्या असं काय केलं माझ्या पोराला छाय 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 आधीच माझं हे असं वयाच्या मान्यान थरथरत आहे आणि हिचं पोर असं लाख 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 उड्या मारतंय वंशावर सोसल बनायचं पोर होय पोर सांभाळाई ना आणि गलीत जाऊन ती पिवड्या फुकायला जमते आता मला बिड्या फुकाय जमत्यात आणि तुला किलो किलो खवं खायला कसं सोसत्या आपण मी पोर सांभाळते मग पोर त्या सांभाळते लेकाला मी शिकवला नोकरी लावला म्हणून मी पोटाला खाते आणि सासऱ्याला चहा करून द्यायला नाही म्हणते तुझ्या आई बाबा तुला काय संस्कार केले का नाही पोरी माझ्या आई बापावर जायचं नाही अजिबात
अजिबात आई बापावर जायचं नाही. तुझ्या आई बापाच तसले आहेत होय, म्हटल्यावर. आई माझे चांगले संस्कार दिलेत. चांगले चांगले संस्कार दिलेत हेच माझ्या. मी तुझ्यावर. अहो पण मी काय म्हणते म्हणजे ऐकून घ्या. बर. अहो कामाचा गराडा पडलाय, मूल लागलंय रडायला, 5 मिनिटं मुलाला खावा, मी कामं पडदिशी ना तुझं मोबाईल पण घे तूच. तू पण इथं थांब, मी खाली जाऊन अजून तुझ्या दोन फुकून होतो. कसलं खोटायचं मामा. सासरा माझा खोटा कधी वटा वटा, सासरा माझा खोटा कधी वटा वटा, आणि हाती त्याच्या सोटा बाई गावायची नाही. हाती त्याच्या सोटा बाई गावायची नाही ग. हाती त्याच्या सोटा बाई गावायची नाही ग. हाती त्याच्या सोटा बाई गावायची नाही ग. कामाला गेला माझ्या रानाला, मी जाते कामाला गेला माझ्या रानाला. मी जाते कामाला गेला माझ्या रानाला. मी जाते कामाला गेला माझ्या रानाला. भाऊजी, अजून 3 आमच्यात आहेत काय? अजून 3 जण आहेत. कोण आहेत. अजून माझा थोरला दीर आहे, बर. माझा धाकला दीर आहे, हा. आणि ती टवळी घ्या बरं. जाऊ. बघा कशी नकर करतात नुसतं. बर बर बघा जरा बोलवते तिला. बोलवा. काय बाई दिराचे कौतुक. कसं आहे मावशी माझा अमिताभ बच्चन. हाय. लांब लांब भिका भिका जरा इकडे आले. भिका भिका येते लांबे. सगळ्यात आधी आपल्या या कोगे गावामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं भजन जे चालू आहे, कोथळी गावचे बाळूदादा आणि त्यांचा संच, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. आणि आमच्या भजनी मंडळाला विनंती आहे, त्यांचं काय मला पाकिट नाही ना, मला असंच उठवले त्याची, माझा काही संबंध नाही आहे. त्यांचा 1000 रुपये कट करशील. होय, आता सगळं झालं पोतीला फिरवायचं. असू द्या, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी. कौतुक आहे. असाच रसिक प्रेक्षक लागतो मदत करणारा. एक लक्ष. ए दादा, ए दादा. हा 2 मिनिटं उभा राहू. फक्त काही करत नाही तुम्हाला, काही बोलत नाही तुम्ही, फक्त नुसतं एक प्रतीक म्हणून उभा राहा. मग कसा दिसतो माझा दादा पोडक्या. चांगला आहे. आणि हो माझा थोरला दीर नुसता सकाळी उठतोय, चहा घेतोय. ते नव्ह, सगळं ठीक आहे. मला दादा कोणत्या म्हणा, निळू फुले म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, खरं मला एका गोष्टीचं उत्तर द्या. जरा पदर साईडला घेऊन पोरग तुमचं सगळं डायनासोरचं घेऊन आल्यासाठी मी घरात बसलेलो, असं तुझ्या आईला मध्ये मुलाचं पोरगा राहणार लागले. चुकून जंगलात फिरायला गेलं, डायनासोरचं पोरगा आणून तुमच्या तिथे ठेवल्या नाही. बरोबर बोलला सर. पण तुम्हाला ते माहितीये का, जाऊ मला एवढंच बोलायचं. बसा बसा. नाही तुमचं उत्तर देते की ऐका की. बरं ऐका, तिथं बसून ऐका. नव्हे नव्हे, तुम्ही प्रश्न विचारला पोट डायनासोरचं आणलंय का? वर्ण पाहिजे दिसत असेल पदरलंय काय काही वेगळा हारा. बर, माझा धीर म्हणजे काय बघितलं तर एवढा वन देतोय कामाला हात लावत आहे, उठतोय ते पळतोय नुसता, की कामाकडे जातोय नुसता, शेताकडे जातोय, खायच्या टायमिंगला येतोय. म्हणून मला त्याची चिड येते. आणि म्हणून काय म्हणते ऐका, धाकटा माझा धीरे थोरला, थोरला माझा धीरे तोडीत होता वळकर, थोरला माझा धीर तोडीत होता वळकर, आणि फोडील माझा टाक बाई होईल माझा टाकवानी गावायची आई गे, होईल माझा टाकवानी गावायची. ए बाई गे रे गमराने
आता दीर आला, आता दीर येऊन गेला कौतिक. बर आता राहिली त्याची महाराणी हा जाऊबाई. बोलो कशाला बोली तसा तोंड बघतासा तिचं. बर बसा गप तिथं. होय मेल्याला मड उठवायचं तुम्हाला लई घाण सवय नाही भाऊजी. थंड बसल्या बसू दे की जरा. नाही बघा त्या बायकांच्या तर बसल्या. आपण सांग बोलवा हा, नको नको बाई आमचं चाललेलं सगळं मूड माझं नाणं मोडता सगळं काय. बर हा? का बघा ती पण तसलीच कामाला हात नाही काय नाही सगळं माझ्या एकटीच्या बरोबर टाकते आणि पळते. आता परवाची गंमत सांगते ऐका. हा थोरली माझी जाऊ चिरीत होती कांदा. थोरली माझी जाऊ चिरीत होती कांदा. आणि कामा पुढं पाणी लावायची नाही रे कामापुढे पाणी लावायची नाही रे अरे कामापुढे पाणी लावायची नाही रे कामापुढे पाणी लावायची नाही रे बाई जाते कामाला गे केव्हा माझ्या रामाला बाई जाते कामाला गे केव्हा माझ्या रामाला बाई जाते कामाला गे केव्हा माझ्या रामाला बाई जाते कामाला गे केव्हा माझ्या रामाला. भाऊजी मी काय म्हणते जरा 5 मिनिटं फक्त मुलाला ठेवा थांबून घ्या तुम्ही. माझा सगळ्यात या घरात जर जवळचा भाऊ जर असेल जर भाऊ कोण असेल जवळचा तर तो माझा धाकला दे. बघा लय हो माझ्यावर प्रेम करतोय तो. थांबा इथंच कुठं अहो दिसतोय तुम्ही का? चांगला आहे काय आहे तो लई चांगला आहे. बघा काय थांबा बोलवून आणते. हा? हो अशी एवढा दंग करतायचा कसा आहे माझा इम्रान हाशमी आहे की नाही गोरा गोरा पण. हा? अहो माझा धाकटा धीर आहे तो. बर हा? पण मया करतोय तो. चांगला आहे की मग खरं सांगायचं म्हणजे बर काय करतो भाऊजी? हा? हा? आणि खरं सांगायचं नवऱ्यानं हाऊस केली नाही सासूने केली नाही सासऱ्याने केली नाही पण माझ्या वीरानं अहो रक्षाबंधनला लाखाची साडी घेतली. अहो मी त्याला सोनं केलं. एवढा माझा धीर लई चांगला हो. बर अनेक गंमत सांगते तुम्हाला. धाकटा माझा धीर आणि त्याच माझं बरं. धाकटा माझा धीर आणि त्याच माझं बरं. आणि ते चिरवर फुटाने मी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे याच्यासाठी. रोहित यादव मनापासून आभारी आहे. आज या लक्षात घ्या हा आता
वेळ घेतो आणि कार्यक्रमाला पुढे सुरुवात करतो. मला सांगा, खरं जर मनापासून तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ. धन्यवाद. आज कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला निमित्त आज कोगेगावात जमलेले सर्व रसिक प्रेक्षक हो, मगापासून निखळ हसताय, आनंदाने कार्यक्रम बघताय, खूप चांगली साथ देताय. खरंच मनापासून तुमचे धन्यवाद. अहो, कलाकाराला दुसरं काय पाहिजे असतं? तुमचा पैसा, अडका, सोनं, नाणं नको. कलाकार त्याचा भुकेलाच नाही. ज्या वेळा कलाकार कोणताही असो स्टेजवरती कला सादर करतो आणि तुमच्यासारखा रसिक मायबाप जेव्हा प्रेम करून आनंदाने टाळी वाजवतो, हेच आमचं खरं असतं. हीच गोष्ट होते असते. मी नेहमी म्हणत असतो की लाख लाख मनांवरती नकलाकारांचं राज्य असतं. लाख लाख मनांवरती नकलाकारांचं राज्य असतं. पदरचं दुःख मागे टाकून रसिका तुझ्या ओटी हसवायनं हेच आम्हा कलाकारांचं खरं भाग्य असतं. तर 2 मिनिटात सांगतो. आजच्या कार्यक्रमाचे आमचे सर्व ज्यांच्या खरं तर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, ज्यांच्या मी बोटाला धरून चालायला शिकलो आणि भजनामध्ये काम करायला शिकलो, अशी माझी दोन्ही गुरु आले. त्यापैकी आज एक आले नाही काही कारणास्तव. दुसरे म्हणजे या कार्यक्रमाचे सर्व विश्वास साळोखी साहेब, ज्यांना मी प्रेमाने बाळूदादा म्हणतो, आणि बाळू कोथिलीकर म्हणून जे फेमस आहेत सगळीकडे. कार्यक्रमाच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये ज्यांचा सुरेल आवाज ऐकतात मी बराच वेळ झालं, तर ते विश्वास साळोखे राष्ट्रीय पुरस्कृत आहेत. दुसरं म्हणजे ज्यांची सूरपेटीवरती अतिशय सुलभ पद्धतीने बोटे फिरतात, ते ज्यांना मी प्रेमाने वस्ताद म्हणतो, पण त्यांचं नाव आहे गणपती ढेरे, जे बरीच वर्ष झालं या सोंगी भजनाच्या माध्यमातून कलेची सेवा करत आहेत. त्यानंतर उजव्या हाताला आहेत ज्यांची कीबोर्डवरती बोट फिरत आहेत, ते म्हणजे आमचे सखाराम कांबळे साहेब, जे विद्यमान सध्या शेनवडे तालुका गगनबावड्याचे सरपंच आहेत. त्यानंतर माझ्या डाव्या हाताला जे आहेत, ज्यांची थाप पडते डोलकीवर, ते म्हणजे सुरेश कांबळे साहेब. त्यांची साथ आम्हाला बरीच वर्ष झालेली आहे. त्यांचाही परवा एका सत्कारात गुणगौरव झालेला आहे. त्यानंतर मी थोडस मागे जातो. ज्यांनी माझी सासूची भूमिका केली, डवरी मामा कुडुद्रे येथील आहेत. त्यांची जवळजवळ 30 ते 35 वर्ष झाली भजनातून सेवा आहे. भजन शिरोमणी आणि भजनातले उत्कृष्ट कलाकार म्हणून ज्यांनी पुरस्कार मिळवलेले असे आज आपल्याला लावलेले डवरी काका. त्याच्यानंतर भटजीची भूमिका करणारे, माझ्या सासऱ्याची भूमिका करणारे आणि ज्यांनी मारवाडीची भूमिका केली ते संग्राम पताडे साहेब, जे सध्या MSCB मध्ये चीफ इंजिनियर म्हणून कार्यपदावरती असून सुद्धा भजनाची सोंगी भजनाच्या माध्यमातून कलेची सेवा गेली 10 ते 15 वर्ष झाली करतात. त्यानंतर सुरुवातीच्या गणपतीच्या गाण्याला माझ्यासोबत आणि त्याच्यानंतर आता खंडोबा वाघ्यापुढे तुमच्या समोर साधी जाती, त्याच्यामध्ये ज्याने नृत्य केलं तो ऋतिक धुत्रे. हा स्वतः एक मास्टर शेफ आहे. कुकिंगचं त्याचं कॉलेज झालेलं आहे आणि तो स्वतः व्यावसायिक आहे. स्वतःचं किराणा मालाचं दुकान आहे. शिवाय तो केक आणि बऱ्याचशाच वेगवेगळे पदार्थ स्वतः करून तो विकतो. व्यावसायिक आहे प्रॉपर. आणि ते करत आणि भजनाच्या माध्यमातून तो सेवा देतोय. त्यानंतर अजून बरीचशीच आहेत विनोदी कलाकार आहेत, भिकाजी दादा. त्यानंतर आमच्या बरोबर देवदास पाटील साहेब आहेत. त्यानंतर खराडे साहेब आहेत, निवास दादा आहेत. लास्ट बट नॉट लिस्ट जो तुमच्या समोर आता बोलत उभा आहे तो म्हणजे मी स्वतः अनिरुद्ध. मी एका सिनियर कॉलेजवरती अर्थशास्त्र या विषयाचा प्राध्यापक आहे आणि 2023 साली नृत्य या विषयातून महाराष्ट्र शासनाचा दुसऱ्यांदा पुरस्कार पटकावला आणि जवळजवळ 30 ते 32 वर्ष झाली लावणी आणि सोंगी भजन याच्या माध्यमातून कलेची सेवा करतो आहे. आता आजच्या कार्यक्रमाचं खरं कौतुक म्हणजे आमचे बाळूदादा. का तर कोगेकरांचा फोन आला की बाळूदादांना नुसतं असं माहेरात गेल्यासारखं होतंय. खरंच माणसं जपावीत ना तर ते आमच्या बाळूदादांनीच खरंच. आणि आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजन केलं त्याला मला नाव नाही माहिती, पण पूर्ण जे कोणी असेल जे राबले पूर्ण कोगे गावातील ग्रामस्थ सदस्य आणि ज्यांनी आमचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्या सर्वांचं मी आभार नाही मानणार, कारण आभार नेहमी परक्याचे मानले जातात. आभार नेहमी परक्याचे मानले जातात. तुम्ही तर आमची माणसं आहे. फक्त एवढंच म्हणेन
किती गाव मी तुमचं गुण आहे तुमचं माझ्यावर ऋण किती गाव मी तुमचं गुण आहे तुमचं माझ्यावर ऋण आम्ही कलाकार तुमचे उपकार आम्ही कलाकार तुमचे उपकार कसेही फेडावं हो माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे तुमच्या पायात हवा. मी एवढंच म्हणेन संयोजकाच्या बघा संयोजक जे आहेत ते सगळ्यांना आणि कोगेकरांना लागू आहे सगळ्यांना सगळ्या कोग्यातल्या सगळ्या ग्रामस्थांना लागू आहे. समोरच्या फडताळात ठेवले होते फणसाचे गरे समोरच्या फडताळात ठेवले होते फणसाचे गरे कोगेकर दिसायला बरे पुढच्या वर्षी आम्हालाच बोलवतील तेव्हाच खरं. अशी माझी ही कर्म कहाणी आता तुमच्या समोर मांडली. मावशी खरंच बाईचं जीवन अवघड नाही पण मावशी बाईचं जीवन लय अवघड नाही. पोरं बी सांभाळायची पोरासारखा वागणारा नवरा बी सांभाळायचा सासू सासरी पण सांभाळायचे दीर जावानंदा सगळ्या सांभाळायच्या आणि एवढं करून शेवटी काय नशिबाला नवरा काय म्हणतो हे तुझं घर नाही तुझं काय आहे इथं आणि मागे जावावं तर बाप काय म्हणतो अगं लेकी ज्या दिवशी बाशिंग बांधून तुला पाठवली त्याच दिवशी तू मला मिलीस आम्ही जायचं तर कुठे आमचं स्वतःच काय आहे का नाही. नवरा म्हणतो तुझं इथं काय नाही बाप म्हणतो तिला त्या दिवशी तू मेलीस मग आम्ही वाट बघायची कशाची जोपर्यंत कुंकू आहे तवर जगायचं आणि शेवटी नवऱ्याच्या खांद्यावरनं जायचं म्हणून स्वप्न बघायची. आणि हे करताना याला खरं तर त्रास देणारी कोण तर कुठला पुरुष मंडळी नाही बाईला खरी त्रास देणारी बाईच आहे. बाईच बाईला कधी समजून घेत नाही. अहो लक्षात ठेवा आज आपण सून जरी असलो तरी सासू जी झाली तिनं बी लक्षात ठेवा लेकीत आणि सुनत कधी फरक करू नका. जावा जावा दोन दोन सुनात भावाची करून आणली म्हणून चांगली गरीबाची करून आणली म्हणून ना आवडते असं करू नका. दोन्ही सुनांना पण सारखीच वागणूक द्या. तुमच्या सासूनं तुम्हाला छळलं म्हणून पदरच्या सुनेला छळू नका. आज लक्षात ठेवा काळ बदललाय कलियुगाचा फेरा फिरलाय. पोरी सगळ्या पोरांच्या पेक्षा शिकलेल्या आहेत पोरांच्या पेक्षा डबल पगार पोरी मिळवणाऱ्या आहेत. त्यामुळे पोरींना आता शिक्षण असल्यामुळं पोरी स्वतःच्या पायावर उभ्या येतात. तुम्ही जाशीला खोड काढायला तुमच्याच कमरेत लाद घालील आणि बाहेर काढील तेव्हा तुम्ही कुठं जाणार. म्हणून सांगतो प्रेम दिल्यानं प्रेम वाढतं. म्हणून लोकांची परक्याची पोरगी जरी करून आणलेली असली तर आपली पोरगी म्हणून तिला सांभाळा. ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचा वारसा तुमच्या सासूकडून तुमच्या आईकडून घेतला तसाच तो वारसा पुढे तुमच्या सुनेकडे पाठवा. तिला शिकवा की बाई आज मी सासू झाले तू सून झालीस पण तू माझी सून नाहीस तू माझी लेक आहेस. तुला लेकीसारखं वागवते आणि लेकीसारखं सांभाळते आणि तुला जे मी काही शिकवते तेच तुझ्या पुढच्या पिढीला तू शिकव. हे ज्या दिवशी खऱ्या अर्थानं होईल त्या दिवशी जगातील प्रत्येक सून सासूपेक्षाही आनंदी असेल. ते वाक्य खोटं ठरणार नाही. आणि वंशाचा दिवा वंशाचा दिवा वंशाचा दिवा म्हणून अट्टहास करू नका. कारण मुलगा होणं आणि मुलगी होणं हे बाईवरती अवलंबून नाही. हे विज्ञान सांगतंय. मी कुठल्याही ग्रंथाचं आधार देत नाही मी कुठलं थोतांड सांगत नाही मी बुवाबाजी सांगत नाही. तर विज्ञान सांगतंय की मुलगा होणं की मुलगी होणं हे खरं तर त्या मुलाच्या बापाच्या हातात असतं. त्यामुळं मुलगाच पाहिजे म्हणून कळी खोडू नका. कारण आज तुम्ही कळी खोडला तर लक्षात ठेवा आपण पण एका आईच्याच पोटात आलोय. जर आपल्या आजोबांनीच आपल्या आईचा ते वाढवायच्या अगोदरच खून केला असता तर तुम्ही आम्ही कुठून आलो असतो काय आबाळात पडलो असतो काय कारण. लक्षात ठेवा जन्म द्यायला आई पाहिजे गोष्टी सांगायला आजी पाहिजे गोष्टी सांगायला आजी पाहिजे राखी बांधायला बहीण पाहिजे प्रेमाच्या गोष्टी करायला प्रियसी पाहिजे आणि आयुष्याची साथ द्यायला पत्नी पाहिजे. हे सगळं मिळणार ज्या वेळेला तुमच्या पुढची लेक वाचणार.
म्हणून हात जोडून विनंती आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो की निश्चितच मुलगा आणि मुलगी फरक करू नका. ते न भाऊजी एवढी बडबड झाली ह्यानी कुठे दिसलं काय झालं आलं नाही अजून नाही. एक काम करता असा की आता झोपलं या बर तिला जाऊन पाण्यात घालते आणि तो बाबा याच्यात पटपट आवरते भाकरी चार टाकून घेते आता येते बघा.